हॅलो फ्रेंड्स, तुमचं PVR डेली लाईफ चॅनलमध्ये स्वागत आहे। आमच्या चॅनलवर डेली रूटीन्स ब्लॉग वेगवेगळ्या ठिकाणाचे ब्लॉग आम्ही या चॅनलवर बनवून टाकणार आहे। तुम्ही आमच्या चॅनलवर जर फर्स्ट टाईम आला असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आता सध्या चालू झालेला आहे श्रावण महिना। आता आपण फर्स्ट श्रावण महिन्यामध्ये संभाजीनगर येथील खडकेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जात आहे। आता खडकेश्वर मंदिरातील पूर्ण व्हिडिओ आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। कारण हे खडकेश्वर जे मंदिर आहे खूप पुरातन काळापासून इथे स्थापित झालेलं आहे। या खडकेश्वर मंदिराची खूप आहे, तर तुम्ही बघू शकता की आम्ही पूजेची थाळी वगैरे घेतलेली आहे। नारळ वगैरे 50 रुपयाला आम्ही इथे थाळी भेटलेली आहे। तर इथे भाविकांची पण खूप गर्दी झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता खूप लांबून लांबून भाविक इथे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। इथे बघत असाल की लेडीजची वेगळी रांग लागलेली आहे, जेंट्सची वेगळी रांग लागलेली आहे। हे जे खडकेश्वर मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे। इथे खूप मोठी रांग असल्यामुळे आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहिलेले आहे। इथे तुम्ही बघत असाल की 15-20 मिनिटं आम्हाला दर्शन घेण्यासाठी लागू शकत होते, कारण मंदिर हे खूप लांब आहे। ते बघत असाल की किती मोठी इथे लेडीजची जेंट्सची इथे रांग लागलेली आहे, कारण खूप लांबून लांबून या खडकेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथे लोक येत असतात। इथे मंदिर पण तुम्ही बघू शकता, खूप चांगलं मंदिर आहे। तुम्ही जर हे मंदिर पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की एकदा पुढच्या सोमवारी किंवा श्रावण महिन्याला कोणत्याही सोमवारी इथे दर्शन घेण्यासाठी येऊ शकता। इथे तुम्ही बघत असाल डाव्या बाजूला एक मंदिर आहे खडकेश्वरच्या, बाजूच्या उजव्या बाजूला पण एक मंदिर आहे। इथे दर्शन घेण्यासाठी भाविक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत। इथे तुम्ही बघत असाल की महादेवाच्या इथे रांगोळीच्या सहाय्याने खूप छान फोटो तयार केलेला आहे। इथे तुम्ही बघा किती छान सुंदर फोटो तयार केलेला आहे। इथे रांगेमध्ये सर्व जेंट्स लेडीज आतुरतेनं दर्शन घेण्यासाठी उभे राहिलेले आहेत। तिकडे बघू शकता दर्शन घेऊन इथे पब्लिक किती बसलेली आहे सारी। मंदिराचे हे जे आहे मंदिरातला आतमधला जो व्हिडिओ आहे तो आहे। इथे बघू शकता एक खडकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला इथे एक मंदिर आहे। तिथे आम्ही त्या मंदिराचं सुद्धा म्हणजे त्या मंदिरात सुद्धा दर्शन घेतलेलं आहे, कारण रांगेमध्ये आम्ही तिथे उभं होतो म्हणून ते जाता जाता आम्हाला दर्शन घेतलं त्या मंदिरांचं। इथे तुम्ही बघत असाल की खडकेश्वर मंदिराच्या जेव्हा आपण दर्शन घ्यायला जातो तिथे 12 ज्योतिर्लिंगांचे तिथे हे केलेले आहे ज्योतिर्लिंग। इथे तुम्ही बघू शकता हे भीमाशंकर झालं, वैद्यनाथ झालं, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग तिथे आहेत, म्हणजे सर्व इथे तुम्ही बघू शकता। मेन दरवाजा आहे खडकेश्वर मंदिराच्या, जे महादेवामध्ये आपण आतमध्ये जातो ते मेन दरवाजा। इथे वरती 12 ज्योतिर्लिंगांचे हे केलेले आहे, तिथे बघू शकता तुम्ही। इथे किती सुंदर मंदिर आहे, म्हणजे तुम्ही पाहण्यासारखं मंदिर आहे। तुम्ही एकदा नक्की इथे दर्शन घेण्यासाठी या, दर्शन घ्या। इथे तुम्ही बघत असाल आता आपण जे आहे हे मंदिराचा जो दरवाजा आहे, आपण आता मंदिरामध्ये म्हणजे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी म्हणजे एंट्री करणारच आहोत, पण खूप समोर गर्दी होती म्हणून तुम्हाला दाखवता येते। बघू शकता की आतमध्ये किती दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली आहे। चला जाऊया आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये। इथे बघू शकता खडकेश्वर मंदिरातली मूर्ती, महादेवाची जी पिंड आहे, किती सारी गर्दी जमलेली आहे महादेवाची पिंडाची पूजा करण्यासाठी। इथे बघत असाल की भाविक किती आतुरतेने त्यांना म्हणजे दर्शन घेत आहेत। आपलं हे बघू शकता एक ते लेडीज वगैरे सर्व इथे तुम्ही बघत असाल की दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे। ही महादेवाची पिंड आहे खडकेश्वर येथील, इथे तुम्ही बघत असाल। आता चला बघूया, इथे खडकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यामुळे बाहेर आलो, नंदी आहे इथे तुम्ही बघू शकता। आता जे आपण डाव्या बाजूला एक मंदिर बघितलं होतं तसंच एक उजव्या बाजूला त्या मंदिराच्या एक छोटंसं मंदिर आहे, इथे तुम्ही बघू शकता। आपण या मंदिराचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघत असाल की हे। आता आपण काय करतो, चला आपलं आता दर्शन झालेलं आहे। आता हे खडकेश्वर मंदिराचा किती छान व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता। आता आम्ही बाहेर आलेलो आहोत दर्शन घेऊन। इथे बघा खूप सारी भाविकांची गर्दी जमलेली आहे दर्शन घेण्यासाठी, बाहेर भाविक खूप आलेले आहेत। असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही नवीनच ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे आणि थँक्यू, धन्यवाद।